पर्यंत ती राहणार। एखाद्या प्रश्नाचं सगळं करून नापास झाला का म्हणतो नशीब म्हणतो, सगळं धावपळ करून पण तिथं ती गोष्ट होतच नाही, तेव्हा मग आपण पुढे जातो, नशिबाकडे जातो। तर मग हे सगळं काम करत असताना माझ्या मनामध्ये असं आलं की आपण आहे ना, आपण शास्त्र शुद्ध आहे, आपण पुढे शास्त्र सोडत नाही, परंतु एक शाश्वत शेतीचा गणपती एक आपण चित्र तयार करायचं आणि या चित्रामध्ये आपली शाश्वत शेतीची हे जे 5 कंपोनंट आहेत ते बसवायचे। उदाहरणार्थ गणपतीचं जे डोकं आहे ना, हे डोकं म्हणजे काय आहे का डिसिजन मेकिंग टूल्स आहे। याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये ब्रिक्स पीएच हे सोनल मॅडम जे देणार आहेत, या पीएच आणि ब्रिक्स वरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पीक आजारी आहे का हेल्दी का कधी आजारी पडणार आहे, आणि त्यानुसार आपल्याला उपाययोजना करायची। म्हणजे जे काही खाली कंपोनंट आहेत सगळे हे वापरण्यासाठी तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे। मग उजव्या हातामध्ये काय आहे की जमिनीसाठीचे टूल आहे, काय जमिनीसाठीचे 5 ड्रम, डाव्या हातामध्ये फवारणीसाठीचे 5 ड्रम, पायामध्ये उजव्या पायामध्ये काय आहे, उजव्या पायामध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढीसाठी लागणारी सगळी तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये चिपळूणकर सरांची विना नांगरणी शेती आली, त्याच्यानंतर बायोगॅस खत कारखाना आला आपला, आणि पूर्ण परिसरातलं ते शेतातलं वेस्ट मॅनेजमेंट करून तो ऑर्गॅनिक कार्बन वाढवतोय। डाव्या पायामध्ये काय आहे, डाव्या पायामध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे काही पाणी द्यायचे त्याला डिसिजन मेकिंग टूल काहीतरी पाहिजे। मग त्या शेतामध्ये जर तुम्ही पाणी द्यायचं तर मग कधी द्यायचं, किती टक्के मॉइश्चर द्यायचं हे ठरवण्यासाठी इरिगेशन म्हणजे इतका महत्त्वाचं बघा, एक पायी अक्षरशः ऑर्गॅनिक कार्बन एक पाय ना, तसा तो इरिगेशन एक अख्खा पाय, त्याच्यावरती इमारत उभी, आणि त्याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे, त्यासाठी सॉइल सेन्सर वापरायचे। आणि असा एक गणपतीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आला की वरती बुद्धी, हे 2 हात आणि 2 पाय, आणि जे पोट आहे ना हे म्हणजे सॉइल फूड वेब आहे। म्हणजे सॉइल फूड वेब मध्ये इला निगम पुढे पाहणारे आपण, ती काय सांगते का इतक्या प्रचंड प्रमाणात अन्न उपलब्ध आहे का ते कधीच संपणार नाही, आणि ते जर उपलब्ध व्हायचं असेल तर बॅक्टेरिया जे काय आहे, फंगस, निमॅटोड्स वगैरे हे सगळे नाही का योग्य पद्धतीनं तिथं अवेलेबल पाहिजे, आणि ते याच्यातून उपलब्ध होते। असं एक चित्र आपल्याला तयार करायचंय, आणि ते चित्र डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी करणे म्हणजे गणपतीची भक्ती। म्हणजे गणपती म्हणजे ती चतुर्थीला जायचं, नारळ फोडायचं, ओझर लेंद्र जायचं, तसं नाही करायचं। आपल्या घरामध्येच तो फोटो आणि ह्या जो प्रत्येक घटक आहे, डिसिजन मेकिंग टूल, फवारणीसाठीचे ड्रम, जमिनीसाठीचे ड्रम, ऑर्गॅनिक कार्बनचा पाय आणि इरिगेशन, ते माझ्या शेतात आहे का, माझ्या शेतात जर ते असेल तर गणपती प्रसन्न, आणि नसेल तर काहीच मग चाललंय। तर अशी ही